तर आजचा प्रश्न असा आहे की वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची व्याख्या काय? वैराग्यवान पुरुष कोणाला म्हणायचं? कोणत्या पुरुषाच्या ठिकाणी वैराग्य आहे, कोणत्या पुरुषाच्या ठिकाणी वैराग्य नाही, हे आपण कशा प्रकारे ओळखायचं, कसं ओळखावं? तर यावर आपण चिंतन करणार आहोत. तरी सर्वांनी ज्यालाही कोणाला वैराग्य म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तरी पूर्ण व्हिडिओ पहा. वैराग्य म्हणजे काय? तर कधी कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणून पहिला तुम्ही लक्षात ठेवा, ही गोष्ट अशी आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कशा प्रकारे नाही हे अगोदर जाणून जर घेतलं तर कशा प्रकारे आहे हे जाणून घ्यायला वेळ लागत नाही. तर वैराग्य कशा प्रकारे आहे, कोणत्या पुरुषी ठिकाणी वैराग्य आहे हे कशा प्रकारे ओळखायचं याच्या अगोदर आपण वैराग्य कशा प्रकारे नसतं हे जाणून घेऊ. कारण की ज्या आपल्या डोक्यामध्ये अनादी कालापासून ज्या काही भ्रामक कल्पना आपल्या डोक्यामध्ये घातलेल्या आहेत, बुद्धीमध्ये आपल्याला ज्या प्रवेश केलेला आहे त्या कल्पना आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. काय अशा कल्पना आहे की त्या कल्पनेमुळे आपली बुद्धी भ्रष्ट झाली, आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की हे वैराग्य नाही, हा विवेक नाही, याला ज्ञान म्हणत नाही. ते ज्ञान नसतं, त्याला आपण ज्ञान म्हणतो, अज्ञानाला ज्ञान म्हणतो, वैतागाला वैराग्य म्हणतो. असं का होतं? तर त्या वास्तव त्याचं आपल्याला ज्ञान नाही. वैराग्य म्हणजे काय याचं वास्तव ज्ञान नाही. तर वैराग्य काय नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण वैराग्यवान कोणाला म्हणतो? तर त्याने पूर्णतः श्वेत वस्त्र धारण केले असा जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी वैराग्य आहे असं आपण ऐकत आलो. पण तुकोबराय म्हणतात, ज्या व्यक्तीने श्वेत वस्त्र धारण केले त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर वैराग्य आहे असं आपण म्हणत असू तर प्रथम नंबर लागेल बगळ्याचा. कारण की बगळा हा अतिशय पांढरशुभ्र असतो, अतिशय तो स्वच्छ असतो आणि पांढरे वस्त्र जर घालणारा पुरुष जर वैराग्यवान असेल तर बगळ्यालाही वैराग्यवान म्हणावं लागेल. त्यामुळे पांढऱ्या वस्त्राचा आणि वैराग्याचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट जर बघितली आपण तर एखाद्या पुरुषाने भगवे वस्त्र धारण केले, असा भगवे वस्त्र धारण केलेला पुरुष त्या पुरुषाच्या ठिकाणी वैराग्य आहे असंही आपण ऐकत आलो. पण तुकोबराय म्हणतात, भगवे वस्त्र जर घातलेल्या पुरुषाच्या ठिकाणी जर वैराग्य असेल तर श्वानालाही वैराग्यवान म्हणावं लागेल, श्वानाच्या ठिकाणी वैराग्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे तुम्ही श्वेत वस्त्र घालता का भगवे वस्त्र घालता यावर वैराग्याने युक्त आहे किंवा वैराग्याचा अभाव आहे असं ठरवता येत नाही. काही लोक म्हणतील एखाद्याने केस वाढलेले आहे त्याला वैराग्यवान म्हणा, एखाद्याने स्वच्छ नसणारे धुतलेले नाही असे मळलेले कपडे घातलेले आहे असा पुरुष वैराग्याने युक्त म्हणा. काही म्हणेल एखाद्याने स्नानच केलं नाही, बऱ्याच दिवसापासून तो स्नान न करता तसाच नग्न अवस्थेत हिंडतोय, त्याला वैराग्याने युक्त म्हणा. तर शास्त्रकार याला वैराग्याने युक्त म्हणत नाहीत. याचा आणि वैराग्याचा सुतराम संबंध नाही, हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. पण वैराग्याने युक्त पुरुष कोणाला म्हणायचं? म्हणून वैराग्य म्हणजे काय? तर ज्ञानोबराय सांगतात वैराग्याची व्याख्या. वैराग्य कशाला म्हणायचं? तर ज्ञानोबराय म्हणतात, उठलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्ग वायसा सांडणे जैसे वमुनी असून आतजे गेले. धर्म अर्थ काम याचा इतक्या अशा प्रकारे त्याग करायचा ज्याप्रमाणे एखादा पुत्र त्यांनी वांटी केली, वमन केलं, त्या वमनाकडे ज्याप्रमाणे आपण पाहत नाही त्याप्रमाणे हा त्रिवर्ग सोडायचा आणि आपलं परम साध्य जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणं, त्या मोक्ष प्राप्तीसाठी जो यत्न करतो, प्रयत्न करतो असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी वैराग्य असतं. तसे साधारणतः वैराग्याचे 3 प्रकार आहे. तामस वैराग्य आहे, राजस वैराग्य आहे आणि सात्विक वैराग्य आहे, असे 3 प्रकार आहे. तर चिरंजीव पदाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल शांती ब्रह्म एकनाथ बाबांनी 3 प्रकारचे वैराग्य सांगितले. ते वैराग्य बहुतापरी आहे गावधारी, सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगेश्वरी बोलिये. 3 प्रकारचे वैराग्य असतात.
काही व्यक्तींच्या ठिकाणी तामस वैराग्य असतं, काही व्यक्तींच्या ठिकाणी राजस वैराग्य असतं आणि काही व्यक्तींच्या ठिकाणी हे सात्विक वैराग्य असतं. तर तामस वैराग्य कशाला म्हणायचं, राजस वैराग्य कशाला म्हणायचं आणि सात्विक वैराग्य कशाला म्हणायचं याचा आपण एका मिनिटामध्ये विचारतो. तर तामस वैराग्य कशाला म्हणायचं, ज्या पुरुषाला वेदाच्या विधीविषयी विचार करण्याची क्षमता नाही, त्याला ते मान्य नाही, असा जो पुरुष आहे त्याला तामस वैराग्याने युक्त पुरुष म्हणावं. नाही वेदविधी विचार देणे सत्कर्म साचार कर्म धर्मी भ्रष्टाचार तो अपवित्र तामस. नाथबाबा म्हणतात की ज्या पुरुषाच्या ठिकाणी राजस वैराग्य असतात, जे पुरुषाचा अर्थ पुरुष म्हणजे त्याच्या अर्थ स्त्रियाही घ्या आणि पुरुषही घ्या, जे लोक आपल्याला मान मान्यता मिळावी, आपली कोणीतरी पूजा करावी, आपल्या मागे पुढे शिष्यमंडळ फिरावं, कोणीतरी आपले फोटो काढावे, कोणीतरी आपल्या मागे पुढे फिरावं, अशी ज्या पुरुषांना इच्छा असते आणि त्या ठिकाणी ते वैराग्याचं जे सोंग तुम्हाला दाखवतात त्याला राजस वैराग्य म्हणतात. आणि परमार्थाचा ध्येय प्राप्तीसाठी तो निरंतर पंचविषयाला ओलांडून पलीकडे गेलेला असतो. पंचविषयामध्ये न रमता जो स्वतःचा शोध घेण्याचा, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो, तो पुरुष खरा वैराग्याने असतो. त्याच्या ठिकाणी जे वैराग्य असतं ते खरं वैराग्य असतं.